आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, ज्याला आपण PMFME असं संबोधतो, आणि त्या या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याने देशामध्ये सर्वात चांगला काम केलं त्याबद्दल हा पुरस्कार आज चिरागजी पासवान यांच्या वतीनं राज्याच्या कृषी विभागाला दिला जात आहे. आणि या पुरस्काराच्या मिळाल्याबद्दल निश्चित प्रकारे मी केंद्र सरकारचे, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि सर्वच आमचे महिला उद्योजकापासून सगळे ज्यांच्यामुळे हा पुरस्कार आम्हाला ज्यांनी भाग घेतला सर्वांचा, त्याचप्रमाणे आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, त्या सर्वांना धन्यवाद देतो, त्या सर्वांचं आभार मानतो. आणि केंद्र सरकारचाही हा पुरस्कार महाराष्ट्र राज्यानं या योजनेमध्ये चांगलं काम केल्याबद्दल दिला, त्याबद्दल केंद्र सरकारचे मी आभार मानतो. खरं तर आज आपण आकडेवारी घेतली तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये 31,244 वैयक्तिक आणि 522 गट आणि 75 सामायिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना आपण मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि त्याची प्रकल्प किंमत जर आपण विचार केला तर साधारणतः 2,893 कोटी वैयक्तिक आणि 36 कोटी रुपये आणि 216 कोटी अशी आहे. आणि साधारणतः 25,007 वैयक्तिक 388 सामायिक पायाभूत सुविधांना प्रकल्पांना अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये खरंच ह्या यशाचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या ज्या महिला आणि स्वयंसहायता समूहाच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिलेला यामध्ये भर आणि सीड कॅपिटल घटकांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील स्वयंसहायता समूहातील 61,323 सदस्यांनी MSRLM आणि SULM च्या माध्यमातून 221 कोटी निधी या सर्वांना वितरित करण्यात आलेला आहे. ही केवळ निश्चित प्रकारे आर्थिक मदत नसून महिलांच्या हातात उद्योजकतेची ताकद देणारी एक गुंतवणूक आहे. आणि यामुळे निश्चित प्रकारे ज्या ज्या वैयक्तिक ह्या लाभार्थ्यांनी किंवा सर्वांनी यामध्ये सार्वजनिक भाग घेतला, गटांनी भाग घेतला, त्यांनी खूप चांगलं काम यामध्ये राज्यामध्ये निश्चित प्रकारे मिळालेलं आहे. आणि निश्चित प्रकारे बाजारपेठेची पण यांना जोड मिळालेली आहे. आणि साधारणतः एकंदर जर हे केलं तर निश्चित प्रकारे 2,49,390 प्रत्यक्ष आणि 7,48,170 अप्रत्यक्ष मनुष्य दिवस रोजगार यामुळे निर्मित, ह्यामुळे आम्हाला सर्वांना एक अपेक्षित निश्चित प्रकारे आहे. आणि महाराष्ट्राची कामगिरी ही नुसती राज्य स्तरावरच थांबलेली नाही. टॉप 10 परफॉर्मिंग डिस्ट्रिक्ट मध्ये महाराष्ट्राचे 7 जिल्हे आहेत. आणि निश्चित प्रकारे हा पुरस्कार हा राज्याच्या आमच्या जे नवीन उद्योग, नवीन व्यवसाय आणि जे नवीन हे करतात त्यांच्यासाठी निश्चित प्रकारे एक प्रेरणादायी. आणि ह्या पुरस्काराच्या माध्यमातून निश्चित प्रकारे राज्यातील आम्हा सर्वांना त्याला एक प्रेरणा या निमित्तानं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना मिळेल. दुसरं म्हणजे की जे कृषी मंत्र्यांनी अहिल्यादेवी कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये दुसरा टप्पा जो आहे तो झालेला आहे. किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे आणि पुढचा टप्पा कधीपर्यंत केला जातो?